हुंडा फक्त मुलगाच मागतो का? जरा विचार करून बघा. समीर आज मुलगी पाहायला निघाला होता. सकाळपासून समीरच्या आईची खूप गडबड सुरू होती. तसं समीरच्या घरी समीर आणि समीरची आई दोघंच फक्त. मुलगी पाहण्याकरता खास समीर मुंबईहून आला होता. समीर रूममध्ये आवरत होता. इतक्यात त्याची आई आली. समीर बेटा, आवर पटकन, पाहुणे वाट पाहत असतील. जाऊ, चल, आलोच. समीर आवरून हॉलमध्ये आला. आई तिथंच होती. चला आईसाहेब, असं म्हणून तो गाडीच्या चाव्या घेऊन बाहेर पडला. पाठोपाठ आईसुद्धा बाहेर पडली. गाडीमध्ये बसल्यानंतर समीरनं आईला विचारलं, तू भेटली आहेस का त्यांना याआधी? हो रे, एकदा भेट झाली आमची. माझ्या अटींबद्दल सांगितलंस का? हो, ते तयार आहेत. अगदी तुझ्या मनासारखंच होईल. आईच्या या उत्तरावर समीर किंचित हसला. ते दोघं मुलीच्या घरी पोचले. मुलीच्या वडिलांनी समीर आणि आईचं स्वागत केलं. घरी बाकी सगळ्याची ओळख करून दिली आणि मुलीच्या आईला म्हणाले, आर्याला बोलवा. हो, आर्याच्या आई हसतमुखानं म्हणाल्या. थोड्या वेळानं आर्या आली. शिडशिडीत, सावळी, सुंदर आर्या. उंच गोऱ्या समीरला शोभेल अशी. समीरला आर्या पाहता क्षणीच आवडली. तिनं समीरच्या आईला वाकून नमस्कार केला आणि समीरच्या बरोबर समोर अलगद बसली. काही वेळ असाच बाकी बोलण्यात निघून गेला. नंतर आर्याच्या वडिलांनी तिला आणि समीरला एकांतात पाठवलं. समीर आणि आर्या गच्चीत आले होते. 2-4 शब्दांची देवाणघेवाण झाल्यानंतर समीर म्हणाला, तुम्हाला मुंबईला यावं लागेल लग्नानंतर. हो, ते माहिती आहे मला. कसं काय? म्हणजे तुमच्या आई तसं म्हणाल्या होत्या ना, म्हणून तर तयार झाले ना मी लग्नाला. असं? बरं. तसं तर मी आईलाही आत्ताच नेणार होतो, पण ऐकत नाहीत आईसाहेब. यावर आर्या म्हणाली, म्हणजे लग्नानंतर त्यासुद्धा येणार का मुंबईला? हो, अर्थात. समीरच्या या उत्तरावर आर्याच्या चेहऱ्यावरच्या छटा बदलल्या. काय झालं? काही नाही. सांगा बिनधास्त. मनात शंका ठेवून राहू नका. खरं सांगायचं तर तुम्ही एकटे आहात आणि वेल सेटल्ड आहात, म्हणून मी होकार दिला होता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मुंबईसारख्या सिटीमध्ये सेटल आहात. कारण पुण्या मुंबईसारखं मनमोकळी इथं जगता येत नाही, म्हणून मी तयारही झाले होते. पण आता तुमच्या आई येणार म्हणजे? तिला मध्येच तोडत समीर म्हणाला, मला कळालं तुम्हाला काय म्हणायचे ते. चला जाऊया, पण उरलेलं खाली जाऊन बोलू. ते दोघं हॉलमध्ये आले. त्यांना पाहून आर्याचे बाबा मिश्किलीनं बोलले, लवकर आलात तर मग तुम्ही कळवा आम्हाला, मग पुढची बोलणी करू. हो, नक्की, समीरची आई बोलल्या. मला बोलायचं आहे. सॉरी, पण हे लग्न नाही होऊ शकत. समीरच्या या वाक्यावर सगळे खूप दचकले. का, काही प्रॉब्लेम? आर्याचे बाबा म्हणाले. ॲक्च्युअली मला लग्नानंतर फक्त तुमच्या मुलीचा नवरा नाही, तर या घरचा जावईही व्हायचं आहे. पण तुमच्या मुलीला माझ्या घरची सून नाही व्हायचं. म्हणजे तिला फक्त मी हवा आहे, माझी आई नको, माझी नाती नकोत, आणि सर्वात महत्त्वाचं हुंडा तर मला पटतच नाही. तो देणं आणि घेणं हे मला आवडतही नाही. पण आम्ही हुंडा मागितलं तरी कुठं? आणि तुमच्या आईने आधीच सांगितलं की तुम्हाला हुंडा नको आहे म्हणून. हो, आम्हाला नकोच आहे हुंडा, पण तुमच्या मुलीला हवा आहे. काही पण बोलू नका. मी असं काही मागितलेलं नाही आहे. वेल सेटल, पुण्या मुंबईत राहणारा, एकुलता एक, त्याच्या आईवडिलांची जबाबदारी नको, हा हुंडाच झाला की.
आणि तो देणं मला जमणार नाही. समीर म्हणाला, लग्नानंतर जर आम्ही तुम्हा मुलींची सगळी जबाबदारी घेतो तर तुम्हाला आमची नातीसुद्धा सांभाळायला नकोत का? जर आम्ही आमची मानसिकता बदलतो आहोत तर तुम्ही तुमची वेगळीच मानसिकता तयार करत आहात. अहो, एखादी गोष्ट आयती मिळवण्यापेक्षा ती परिपूर्ण करण्यात खरी गंमत आहे. एखाद्याला स्वीकारताना त्याच्या गुणदोषांसोबत त्याची नातीसुद्धा मनापासून स्वीकारली तरच नातं खुलतं. असो, चलाई निघूया आपण, असं म्हणून समीर निघून गेला आणि निरुत्तरित होऊन आर्या आणि तिच्या घरचे त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होते. मुलगा सरकारी नोकरीला पाहिजे, स्वतःचं चांगलं घर पाहिजे, खूप बँक बॅलन्स पाहिजे, 4 चाकी गाडी असावी आणि मुलाकडं खूप प्रॉपर्टी असावी. मुलीला सगळ्या सुखसोयी मिळाव्यात हा प्रत्येक आईवडिलांचा प्रयत्न असतो. पण मुलीला लग्नासाठी तयार करताना आईवडिलांनी तिला आधी सासरची जबाबदारी घेणं, नाती सांभाळणं, विशेष म्हणजे सासू सासऱ्याचा स्वतःच्या आईवडिलांसारखा सांभाळ करणं हे देखील शिकवायला हवं. मुलांना शिकवायचं, नोकरी लावायची, छान घर बांधून द्यायचं आणि त्याच आईवडिलांची अडचण कशी होऊ शकते मुलींना कळतच नाही. पण आर्यासारख्या मुली समाजात बघायला मिळतात म्हणजे नवलच म्हणावं लागेल. आईवडिलांनी रक्ताचं पाणी करून ज्या मुलाला घडवलं त्याच मुलाचं लग्न होताच आईवडिलांनी एकदम त्याच्या आयुष्यातून एक्झिट घ्यायची का? तर त्यांना सुन्मुख हवं आहे, मुलाचं लग्न हवं आहे. पण अशा मुली स्वतःच्या भावाचा का नाही विचार करत? त्यांच्या येणाऱ्या वहिनींनी पण अशीच अपेक्षा ठेवली की लग्नानंतर आईवडील नको. मुलींनी चांगल्या भविष्याचा विचार जरूर करावा, पण कुटुंब तोडून नाही. आणि हो, कृपया हे फक्त वाचू नका, ऐकू नका, तर मनःपूर्वक विचार करा ही विनंती आहे. कारण आज संपूर्ण समाजात थोडेसे सोडले अपवाद तर अशीच परिस्थिती आहे. फक्त मान्य करायला मोठं मन मात्र हवं. लेखक अनामिक. वाचन दत्ता सरदेशमुख.